नमस्कार. आमचा आवाज शेवटच्या रांगेपर्यंत पोहोचतोय? हात वर करून आपण सांगू शकता. थँक्यू. प्रेक्षको, आपल्या आजूबाजूला अनेक घटना घडत असतात. त्यातल्या एखाद्या घटनेचं महत्त्व नेमकं काय आहे हे आपल्याला काही वेळा समजत नाही. काही काळानंतर त्याचे जेव्हा आंतरराष्ट्रीय पडसाद उमटतात त्यावेळेला आपल्याला कळतं की व्हॉट वॉज द इम्पॉर्टन्स ऑफ दॅट इव्हेंट. हे मी सगळं अशा करता सांगतोय की 22 एप्रिलला पहलगाममध्ये दहशतवाद्यांनी हल्ला केला. आपले काही बांधव मारले गेले आणि जे मारले गेले त्यांचा धर्म विचारून ते मारले गेले. काहींना कलमा पढायला सांगितल्या, त्या कलमा पडता आल्या नाहीत म्हणून त्यांना मारलं गेलं. अशा प्रकारे आपल्याकडे पहिल्यांदा घडत होतं. अर्थातच यापूर्वी कट बाय 1000 ब्लीड्स या न्यायाने अनेक ठिकाणी अशा प्रकारचे पुलवामा, पठाणकोट हल्ले झालेले होते. परंतु त्यावेळेला भारताचा रिस्पॉन्स आणि आत्ताचा रिस्पॉन्स याच्यामध्ये खूप फरक होता. आणि मग मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात पहिल्यांदाच असं घडलं की पाकिस्तानमधल्या 9 टेरर स्पॉट्सवर भारताने ऑपरेशन सिंदूरमधून जोरदार हल्ले केले आणि त्याच्या पुढे काही दिवसातच खासदारांची 7 शिष्टमंडळं 30हून अधिक देशात आपल्या देशाची बाजू मांडण्याकरता पाठवली गेली. तिथल्या राष्ट्रप्रमुखांनी, तिथल्या मीडियानी त्याची प्रचंड दखल घेतली आणि त्याच वेळेला आपल्याकडे त्यावर काही प्रश्नचिन्ह देखील उमटवली गेली. पुढच्या अर्ध्या तासामध्ये त्या शिष्टमंडळात समावेश असलेल्या आणि श्रीकांत शिंदे यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर त्या शिष्टमंडळाचं नेतृत्व करायची संधी मिळालेल्या श्रीकांत शिंदे आणि मिलिंद देवरा यांच्याशी मी या विषयावर बातचीत करणार आहे, जेणेकरून आपल्या आजूबाजूला घडलेल्या घटनांचा नेमका अन्वयार्थ काय आहे, त्याचं महत्व काय आहे हे आपल्या लक्षात येईल. श्रीकांतजी नमस्कार. पहिला प्रश्न, ऑपरेशन सिंदूर, त्याच्या आधी घडलेलं पहलगाम, हे सगळं तुम्ही पाहत होतात. पहलगाम नंतर एक महत्वाची गोष्ट घडली, ते म्हणजे काश्मीर जेव्हा बंद झालं त्यावेळेला पहिल्यांदा एकनाथ शिंदे तिथे धावून गेले आणि त्यांनी महाराष्ट्रातल्या अनेक यात्रेकरूंना सुखरूप परत आणलं. अशा प्रकारचं कृत्य कुठल्याही नेत्यांनी कुठल्याही राज्याच्या केलेलं नव्हतं, ते फक्त एकनाथ शिंदे यांनी केलेलं होतं. दुसरी गोष्ट, त्यानंतर 7 शिष्टमंडळ पाठवायचं ठरलं आणि त्यात पहिलं दुसरं जे नाव जाहीर झालं ते होतं श्रीकांत एकनाथ शिंदे. तुमची पहिली प्रतिक्रिया काय होती तुमचं नाव आल्यानंतर? सर्वप्रथम निरगुडकर साहेब, आपलं शिवसेनेच्या वर्धापन दिनानिमित्त या कार्यक्रमामध्ये देखील मी स्वागत करतो आणि आपलं धन्यवाद व्यक्त करतो की आपण हा कार्यक्रम इथे आणि आमच्या दोघांचाही एका वेगळ्या विषयावरती आणि जो महत्त्वाचा विषय त्याच्यावरती आपण इंटरव्ह्यू मुलाखत घेत आहे. मला वाटतं ऑपरेशन सिंदूर झाल्यानंतर आपल्या देशाचा मेसेज, आपल्या 140 कोटी जनतेचा मेसेज हा कसा जगापर्यंत पोहोचेल याच्यासाठी डेलिगेशन निवडले गेले आणि त्या डेलिगेशनचा एक डेलिगेशन लीड करण्याची संधी मला आपल्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी दिलं. मला वाटतं हे कोणाच्याही आयुष्यातला सगळ्यात मोठा दिवस असेल की एक डेलिगेशन, आणि तेही अशा पार्श्वभूमीवरती की जिथे आपण देशाचं नेतृत्व वेगवेगळ्या देशांमध्ये जाऊन आणि जगापुढे जाऊन मांडण्याची एक संधी, मला वाटतं ते माझ्या आयुष्यातली सगळ्यात मोठी संधी जी आहे मला आपले प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींनी दिली. पण त्याचबरोबर तुमच्या शिष्टमंडळामध्ये SS अहलुवालिया होते की जे पहिल्यांदा खासदार म्हणून जेव्हा निवडून आले तेव्हा तुमचा जन्मही झालेला नव्हता. बशीर म्हणून जे होते, बशीर मोहम्मद, तेही असेच अनेक वेळेला खासदार होते. चिनॉय जे होते तेही सर्वात सिनियर डिप्लोमॅट ज्याला आपण म्हणू, अँबॅसेडर म्हणून, ते होते. बासुरी स्वराज ज्यांची बॅकग्राऊंड सगळ्यांना माहिती आहे. अशा प्रकारचे दिग्गज आपल्या टीममध्ये होते. हे कळल्यानंतर दडपण नाही आलं?
साहजिक आहे की विषयच एवढा गंभीर होता की जेव्हा डेलिगेशन लीड करण्याची संधी दिली तेव्हाच दडपण आलं होतं की कशा प्रकारे आपण देशाची बाजू आहे. हे काय वेगळं म्हणजे साधं सुद्धा डेलिगेशन नव्हतं. अशा वेगवेगळ्या डेलिगेशनचा मी भाग झालेलो आहे, मिलिंदजी देखील झालेले आहेत आणि अशा वेगवेगळ्या डेलिगेशन्समध्ये आम्ही नेहमी गेलो आहे. पण हे जे डेलिगेशन होतं हे डेलिगेशन देशाची बाजू सांगण्यासाठी, देशाने कशा प्रकारे ऑपरेशन सिंदूर केलं, हा सगळं दडपण साहजिकच असणार आहे. आपल्याला साध्या एका इंटरव्ह्यूसाठी पण दडपण येतं, पण अशा परिस्थितीमध्ये जिथे देशाची बाजू आपल्याला मांडायची आणि त्याच्यामध्ये तुम्हाला डेलिगेशन लीड करायची संधी आपलं सरकार देत आहे, प्रधानमंत्री महोदय देत आहेत आणि त्याच्यामध्ये अजून दडपण म्हणजे आपण नावं घेतली एस अहलुवालियाजी सारखे. म्हणजे तुम्ही सांगितलं की माझा जन्म देखील झाला नव्हता, ते पार्लमेंटमध्ये पोहोचले होते. 34 वर्ष पार्लमेंटचा त्यांना अनुभव होता. त्याचबरोबर इटी बशीर मोहम्मदजी, ऑल इंडिया मुस्लिम लीग, त्यांचा अनुभव 50 वर्षाचा आहे. मनन मिश्रा 7 वेळेस जे आहे हे बार काउन्सिलचे अध्यक्ष आहेत. असे वेगवेगळे लोक, डॉक्टर सस्मित पात्रा, त्याच्याबरोबर देखील माझं चांगलं बॉन्डिंग झालं, त्याचंही नाव इथं आवर्जून घेतो मी. मला वाटतं या सगळ्यांबरोबर डेलिगेशन लीड करणं आणि ते यशस्वीरित्या लीड करणं, आपला मेसेज पोहोचवणं, हे मला वाटतं एक समन्वय जोपर्यंत आपल्या सगळ्यांमध्ये होत नाही तो समन्वय चांगल्या प्रकारे झाला होता. आणि माझ्याबरोबर जे मेंबर्स होते त्यांचा अनुभव राजकारणामधला खूप जास्त होता, तर त्यांना देखील माहिती होती की कशा प्रकारे एकाला जेव्हा लिडरशिप सरकार देतं किंवा प्रधानमंत्री महोदय देतात तर त्याला देखील सपोर्ट करण्याचं काम पूर्णपणे आणि वेळोवेळी मार्गदर्शन करण्याचं काम देखील त्यांनी केलं. आणि प्रत्येक, मला वाटतं हा पूर्ण 14 दिवसाचा एक प्रवास होता, त्याच्यामध्ये खूप काही शिकण्यासारखं देखील मला मिळालं. ओके, मिलिंद देवरा, यू आर नॉट न्यू टू अमेरिका. तुम्ही काय, तुमचे वडील काय, हे एक प्रकारे भारत आणि अमेरिका मैत्री मधला एक महत्वाचा दुवा आजपर्यंत राहिलेला. कोणकोणते देश तुम्ही फिरलात आणि विशेषतः अमेरिकेमधला जो तुमचा प्रवास होता, दौरा होता, व्हॉट विल यू से अबाउट इट, क्या कहेंगे आप? धन्यवाद उदयजी. सर्वप्रथम मी दक्षिण मुंबई आणि खास करून वरळी मध्ये जमलेल्या माझ्या सर्व शिवसैनिकांना मी वर्धापन दिनाचा खूप खूप शुभेच्छा देतो. त्याचबरोबर मला शिवसेना, महाराष्ट्र आणि देशाची प्रतिनिधित्व करण्याची संधी मिळाली आणि खास करून दक्षिण अमेरिका, सेंट्रल अमेरिका आणि नॉर्थ अमेरिकामध्ये. त्यासाठी मी आपले यशस्वी पंतप्रधान नरेंद्र मोदीजी यांना खूप खूप धन्यवाद देतो आणि खास करून महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजींना मी खूप खूप धन्यवाद देतो. ह्या प्रश्नाचा अगोदर मला एक पॉइंट इन्क्लूड आणि ऍड करायचं आहे. तुम्ही डॉक्टर श्रीकांत बद्दल, एस अहलुवालियाबद्दल विचारलं. 7 डेलिगेशन्स होते आणि खास करून मी आज मोठ्या कॉन्फिडन्स आणि आत्मविश्वासाने सांगू शकतो की आफ्रिका आणि UAE मध्ये भारताला जे यश मिळालं त्याचा संपूर्ण श्रेय मी येथे उपस्थित असलेल्या सर्व शिवसैनिकांच्या वतीने डॉक्टर श्रीकांत शिंदेजींना देतो. ऍब्सोल्युटली. ऍक्च्युली उदयजी, बऱ्याच लोकांनी आपल्याला विचारलं की तुम्ही सिएरा लिओन, लायबेरिया, डेमोक्रॅटिक रिपब्लिक ऑफ काँगो, गयाना, पॅनेमा, कोलंबिया, ब्राझील का गेले? युनायटेड अरब एमिरेट्स म्हणजे दुबई, अबुधाबी अतिशय इम्पॉर्टंट आहे. युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका अतिशय इम्पॉर्टंट आहे. पण तुमच्या म्हणजे आपल्या परवानगी घेऊन माझं कर्तव्य आहे की माझ्या शिवसैनिकांना जाणीव करून घ्यायची की ऍक्च्युली वर्ल्ड वॉर II नंतर युनायटेड नेशन स्थापित झालं आणि युनायटेड नेशनचा सर्वात इम्पॉर्टंट कमिटी किंवा काउन्सिल युनायटेड नेशन सिक्युरिटी काउन्सिल आहे. UNSC म्हणजे युनायटेड नेशन्स सुरक्षा परिषद. आणि युनायटेड नेशन सिक्युरिटी परिषद मध्ये 5 परमनंट मेंबर्स आहेत. पण एव्हरी 2 इयर्स नॉन परमनंट मेंबर्स, कंट्रीज बिकम नॉन परमनंट मेंबर्स. आणि आता सध्या गयाना आणि पॅनेमा नॉन परमनंट मेंबर्स आहे. पुढच्या वर्षी कोलंबिया नॉन परमनंट मेंबर होईल. म्हणून आपल्या डेलिगेशनचा उद्दिष्ट कोणाची परवानगी घेण्यासाठी नाही, मोदीजींच्या नेतृत्वाखाली भारताचे जे नवीन डॉक्ट्रीन आहे, अँटी टेररिझम डॉक्ट्रीन, की जर दहशतवाद्यांनी, पाकिस्ताननी मुंबईपासून काश्मीरपर्यंत टेररिस्ट अटॅक केले
तर भारत पुन्हा एकदा त्यांना धडा शिकवणार आहे. क्या बात है. हे भारताचे जे पोझिशन आहे त्यांना पोझिशन बद्दल माहिती देण्यासाठी, परवानगी घेण्यासाठी नाही आपण गेलो. न्यू नॉर्मल सांगण्यासाठी. न्यू नॉर्मल. एक छोटा प्रश्न नंतर तुमच्याकडे येतो, कारण तुमच्या टीमचं नेतृत्व शशी थरूर करत होते. शशी थरूर इज अ सिनियर डिप्लोमॅट. ही वॉज इन युनायटेड नेशन्स. ही वॉज अ मिनिस्टर आणि इतक्या वेळा ते निवडून आलेले आहेत. त्यांच्याबद्दल असं बोललं जातं, विशेषतः त्यांच्या इंग्रजीबद्दल. म्हणून हा छोटासा प्रश्न आहे, त्यांचं इंग्रजी अमेरिकन लोकांना कळलं का? बघा, मी एक गोष्टी सांगू. ऍक्च्युली मी शशी थरूर सोबत मला काम करण्याची खूप संधी मिळाली होती इन द पास्ट, आणि मला एक राजकीय प्लॅटफॉर्म म्हणून हे मला ऍक्च्युली शशी थरूरना एम्बॅरस नाही करायचं आहे, पण शशी थरूरनी पार्टी सेकंड ठेवलं आणि सर्वप्रथम त्यांनी देश पुढे ठेवला. वा. आणि त्यामुळे मी त्यांना देशाच्या जनतेच्या वतीने त्यांना खूप खूप धन्यवाद देतो. श्रीकांतजी, तुमच्या टीममध्ये विविध विचारसरणीची आणि विविध वयोगटाची लोक होती. त्या सगळ्यांची केमिस्ट्री आणि त्या सगळ्यांची मोड एकत्र बांधणं वॉज अ बिग चॅलेंज. आणि यू वेअर द लीडर. तुमच्यावर जबाबदारी असायची प्रत्येकाला प्रत्येक देशामध्ये इंट्रोड्यूस करायची. काय केलं? बघा, हे जेव्हा डेलिगेशन फॉर्म झालं, जेव्हा नावं ऐकली मी की कोणाचा अनुभव 34 वर्षाचा पार्लमेंटमध्ये, कोणाचा अनुभव राजकारणामध्ये 50 वर्षाचा आहे, कोण जे आहे ते लिगसी घेऊन आलेले आहेत, एक वेगळी पार्श्वभूमी आहे, स्ट्रॉंग पार्श्वभूमी आहे. सस्मित पात्रासारखे राज्यसभेचे 2-2 वेळा बीजेडीचे खासदार राहिलेले आहेत, तेही लीडर राहिलेले तिथे. आणि मला वाटतं माझा जे स्ट्रॉंग पॉइंट होता की ह्याच्यामध्ये जेवढे लोक होते ते खूप अनुभवी होते. आणि या सगळ्या अनुभवी लोकांमध्ये एका तरुण चेहऱ्याला संधी देणं, मला वाटतं मोदीजींनी ज्या प्रकारे वेगवेगळ्या लोकांचं, मेंबर्सचं काम असेल त्याच्या अनुषंगाने जे आहे ते त्यांना दिलं. आणि मला वाटतं यंगस्टर्सला, तरुणांना पुढे आणण्यासाठी मोदीजी ज्या प्रकारे आज हे ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमाने पण त्यांनी एक मेसेज, एक संदेश मला वाटतं देण्याचं काम मोदीजींनी केलंय की बाबा तरुणांनी पण पुढे आलं पाहिजे, की त्यांच्या देखील कलागुणांना, काही लोकांना माहिती नसतं की पोटेन्शियल किती आहे, कधी कधी स्वतःला देखील माहिती नसतं जोपर्यंत आपल्यावरती जबाबदारी येत नाही. माझ्यावरती देखील दडपण खूप होतं अगोदर, पण नंतर तिथे गेल्यानंतर जेव्हा आम्ही तिकडच्या सगळ्या हेड्स ऑफ द स्टेट्स बरोबर बसलो, बोललो, मला वाटतं खूप मोठा अनुभव जो आहे हा मला पुढच्या माझ्या पूर्ण कारकिर्दीसाठी मिळाला. हाच एक प्रश्न आहे. अशी एक टीका इथे पेपरमधनं वाचायला मिळाली, काही राजकीय नेत्यांनी केली, की तुम्हाला तिकडे कोणी साधं भेटायलाही आलं नाही, तुमची काही बूज ठेवली गेली नाही, तुमचं काही विशेष स्वागत झालं नाही. पहिल्यांदा तुम्ही आणि नंतर मिलिंदजी यू कॅन. ते बसून कोणाला ज्या ज्या टीका करायच्या आहेत मला वाटतं त्यांनी टीका केलेल्या आहेत, पण जो भारताला संदेश द्यायचा होता, 140 कोटी लोकांना जो जगाला संदेश द्यायचा होता, संदेश देण्याचं काम जे आहे ते आमच्या सगळ्या डेलिगेशन्सनी केलं. आणि माझ्या डेलिगेशननी तर प्रेसिडेंट, लायबेरियाचे प्रेसिडेंट आम्ही त्यांना भेटलो, व्हाईस प्राईम मिनिस्टर असतील काँगोचे त्यांना भेटलो, सगळे स्पीकर्स सगळ्या हाऊसचे त्यांना आम्ही भेटलो, सगळे फॉरेन मिनिस्टर्स असतील त्यांना आम्ही भेटलो. आणि मला वाटतं 2 त्यांचे जे पार्लमेंट होते, सियारा लिओन वेस्ट आफ्रिकामधले आणि ईस्ट आफ्रिका, सियारा लिओन आणि लायबेरिया, या दोन्ही देशांनी त्यांच्या पार्लमेंटमध्ये मौन बाळगण्याचं काम केलं. जे पाकिस्ताननी हल्ला केला पहलगामवरती त्याला कंडेम करण्याचं काम केलं, त्याचा निषेध करण्याचं काम केलं आणि शोक प्रस्ताव पास करण्याचं काम देखील त्या पार्लमेंटनी केलं. तर जे लोक इकडे बसून गल्लीमध्ये बसून जे काय बरळत आहेत त्यांना बरळू द्या, आम्हाला जे करायचंय ते आम्ही करून आलोय. आणि जो संदेश द्यायचा होता पूर्ण जगाला, हा संदेश जो आहे तो 140 कोटी लोकांचा हा देशाला, जगाला देण्याचं काम आम्ही केलं. जे न्यू नॉर्मल आहे की बाबा ब्लड आणि वॉटर कॅनॉट फ्लो टुगेदर, टेरर आणि टॉक्स कॅनॉट गो टुगेदर, हे जे आम्हाला सांगायचं होतं की जोपर्यंत पाकिस्तान दहशतवादी हल्ले बंद करणार नाही तोपर्यंत त्यांच्याबरोबर कुठलीही जी आहे ही बातचीत होणार नाही, हा संदेश देण्याचं काम केलं. आणि जर पाकिस्तानने असे हल्ले जर केले तर त्याला प्रत्युत्तर म्हणून ऑपरेशन सिंदूर काय आहे हे पूर्ण जगाने देखील पाहिला, हा संदेश देखील देण्याचं काम आम्ही लोकांनी केलं.
आणि मला वाटतं याच्या अगोदरचे देखील उदाहरणं आहेत की जेव्हा हल्ले असे व्हायचे तेव्हा त्याला परतून लावण्याची ताकद जी आहे ती आपल्या लोकांमध्ये नव्हती. पण जेव्हापासून मोदीजी प्रधानमंत्री झाले तेव्हा उरी असेल, बालाकोट असेल, पुलवामा असेल, प्रत्येकाला प्रतिउत्तर देण्याचं काम जे आहे हे भारताने केलं. आणि आता ऑपरेशन सिंदूरच्या माध्यमाने पण चोख उत्तर देण्याचं काम भारताने केलं. हे काय जगाला बोलावं सांगायचं. काय बोलावं हे जर तुम्हाला सांगितलं गेलं होतं का, आणि त्याचबरोबर काय बोलू नये हे पण मिनिस्ट्रीकडनं सांगितलं गेलं होतं? बघा, एवढं मोठं डेलिगेशन आहे, एवढी मोठी जबाबदारी आहे आणि ह्या जबाबदारीमध्ये तुम्हाला बाकी देशांपर्यंत जाऊन काय काय बोलायचं त्याचं ब्रीफिंग आम्हाला एकदा झालं आणि दुसऱ्या दिवशी आम्ही वेगवेगळ्या देशांमध्ये गेलो. पण आम्हाला असं चौकटीत राहून इथे फुल स्टॉप, इथे कॉमा आणि एवढंच बोलायचं तेवढंच बोलायचं असं आपल्या सरकारने केलं नाही. आपल्या सरकारने एक ब्रीफिंग केली आणि आपल्या खासदारांना सांगितलं की तुम्ही जे आहे हे तुम्हाला जे वाटतं तुम्ही त्याच्यावरती जे इम्प्रोवाइज करून बोलू शकता ते तुम्ही बोला. कारण की आम्हाला, तुम्ही जरी वेगवेगळ्या पार्टीमधले खासदार असाल तरी आम्हाला माहिती आहे की बाहेर गेल्यानंतर तुम्ही सर्वप्रथम भारतीय आहात आणि तुम्ही जे बोलाल ते भारताबद्दल बोलाल, भारताच्या हिताबद्दल बोलाल. हा विश्वास जो आहे हा सरकारने दाखवला. आणि म्हणूनच डेलिगेशनमध्ये 3 डेलिगेशन जे आहे हे ऑपोजिशनचे लीडर, जसे सांगितलं की शशी थरूर, कन्नी मोईजी आणि त्याचबरोबर अजून एक डेलिगेशन सुप्रिया सुळेजी हे लीड करत होते. तर हा विश्वास जो आहे मोदीजींनी दाखवला, हा विश्वास आपल्या सरकारने दाखवला. त्यातच मला वाटतं सगळं काही आलं. मिलिंदजी, एका पेपरमध्ये टीका झाली आहे की तुम्हाला कोणी भेटला नाही अमेरिकेमध्ये. बघा, मी ओपनली सांगतो की संजय राऊत असो किंवा पाकिस्तानचा आसिम मुनीर असो, कोणी त्यांना सिरियसली घेत नाही. मुंबईपासून वॉशिंग्टन, ऍक्च्युली वरलीपासून वॉशिंग्टन पर्यंत कोणी संजय राऊतना सिरियसली घेत नाही, कोणी आसिम मुनीरना सिरियसली घेत नाही. आणि पाकिस्तान आणि इंडियामध्ये काय कम्पॅरिझन नाही आहे. आपल्या डेलिगेशनला पॅनेमामध्ये हेड ऑफ स्टेटने रिसीव्ह केलं, गयानामध्ये हेड ऑफ स्टेट डॉक्टर इरफान अलीने रिसीव्ह केलं, वॉशिंग्टन DC मध्ये उपराष्ट्रपती म्हणजे JD व्हॅन्सनी रिसीव्ह केलं. आणि त्यांनी आपल्याला स्पष्ट सांगितलं की पाकिस्तान इज अ रोग स्टेट, पाकिस्तान इज अ फेल्ड स्टेट. गव्हर्नमेंटला माहिती आहे, पब्लिकला माहिती आहे की पाकिस्तान इंटरनॅशनल मॉनिटरी फंडचा लोनवर निर्भर आहे आणि भारत जगातील 4th लार्जेस्ट इकॉनॉमी आहे. तर आपल्या सर्वांना याचा अभिमान आहे. आणि म्हणून काय कम्पॅरिझन नाही आहे. वी आर कम्पेअरिंग ऍपल्स अँड ऑरेंजेस. आपल्याला खूपच चांगलं रिस्पॉन्स मिळालं, खूपच चांगलं सन्मान मिळालं. आणि ॲज आय सेड अर्लियर की आम्ही लोकांची परवानगी घेण्यासाठी नाही गेलो. आम्ही फक्त आपले जे नवीन डॉक्ट्रीन आहे, डॉक्टर श्रीकांतजी म्हणाले की आपले न्यू नॉर्मल, त्याबद्दल त्यांना माहिती देण्यासाठी आपण गेलो. मला एक प्रश्न तुम्हाला दोघांना आहे, कारण याच्यावर खूप टीका झालेली आहे आणि ती म्हणजे ही एक राजकीय मौज मजा होती. टॅक्स पेयर्सच्या पैशावर तुम्ही तिकडे मजा करायला गेलेला होता. काँगो सारखा देश आहे, तुमचा दिनक्रम काय असायचा? मला वाटतं भरपूर लोकांना डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ काँगो, लायबेरिया, सियारा लिओन हे देश माहिती असतील काही लोकांना माहिती नसतील. पण सगळ्या लोकांना माहिती आहे UAE कुठे आहे, सगळ्या लोकांना माहिती आहे US वगैरे कुठे आहे. पण हे वेस्ट आफ्रिका के जे देश आहेत, डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ काँगो, हा काँगो जो देश आहे, या काँगोमध्ये आज देखील गृहयुद्ध चालू आहे, सिव्हिल वॉर आज देखील ते सुरू आहे. आणि आम्ही जेव्हा काँगोला पोचलो तेव्हा अँबॅसेडरनी सर्वात पहिली माहिती जी मला दिली की 2 आठवडे अगोदर एका उद्योगपतीला तिथे गोळ्या झाडून मारण्यात आलं आणि एक जण जो आहे तो ICU मध्ये होता. डेमोक्रेटिक रिपब्लिक ऑफ काँगोमध्ये जिथे गृहयुद्ध चालू आहे तिथे येल्लो फिवर देखील मोठ्या प्रमाणामध्ये जो आहे हा तिकडे पसरतो. पुढे तुम्ही गेलात सियारा लिओनला तर तिथे मंकी पॉक्स हा जो आहे हा आजार, आणि आम्ही जेव्हा तिथे गेलो तेव्हा 50% ते राईज झालं होतं. त्याचबरोबर मलेरिया त्याचं राईज जे आहे 50%नी 50% जास्त झालं होतं. तर अशा देशांमध्ये आम्ही गेलो होतो जिथे गृहयुद्ध आज देखील चालू आहे. आणि ज्यांना असं वाटतं की बाबा तिकडे मौज मजा करायला गेलो होतो, तर मला वाटतं आता तुमच्या माध्यमाने त्यांना सांगतो, उद्याच तिकीट काढून देतो त्यांना मी. चांगल्या एमिरेट्स असेल, जी काय एअरलाईन्स त्यांना पाहिजे
ती एअरलाईनने त्याला तिकडे पाठवू आणि जरा फिरून फिरून यायला सांगू त्यांना आणि त्यांचा अनुभव नंतर घ्यायला आपण बसू की कशा प्रकारे जे आहे हे बघा. तिथे विदाऊट सेक्युरिटी बाहेर फिरू पण शकत नव्हतो. करेक्ट. तिथे ज्या प्रकारे गृहयुद्ध आज देखील इतके वर्ष सुरू आहे. सियारा लिओन तर आत्ता बाहेर आलं, पण तिथे देखील पॉवर्टी आहे, तिथे देखील क्राईम रेट जो आहे, क्राईम्स आहे तिथे. तर अशा परिस्थितीमध्ये जिथे तुम्हाला संधी दिली नाही तुमच्या लायकीच्या हिशोबाने, म्हणून दुसऱ्यावरती शिंतोडे तुम्हाला सगळ्यांच्या माहिती करता सांगतो की काँगो या देशाची निवड का करण्यात आली. तर जे मध्य आशिया खंडातले टेररिस्ट होते, आता त्यांचा जो टेरर कॅम्प आहे तो सगळा टेरर कॅम्प हलवून आता काँगोला नेत आहेत आणि म्हणून काँगो बरोबर आपले संबंध अत्यंत चांगले असणं आवश्यक आहे. मिलिंदजी, असा कुठला अनुभव आला का की आधी त्या देशांनी पाकिस्तानच्या बाजूनी भूमिका आणि घेतली इकडे होती? पोचायला पण तुम्हाला तिथे पोचायला पण म्हणजे आमचा दौरा जो होता हा 2-2 दिवस प्रत्येक देशांमध्ये होता, पण आम्ही जो दौरा केला तो 15 दिवसाचा केला. 8 दिवस जो आहे तो तिकडे दौरा होता, बाकी 7 दिवस जे आहे प्रवासामध्ये जायचे. एवढं दूर जे आहेत हे सगळे देश आहेत आणि त्याच्यामध्ये देखील अशी परिस्थिती. तर आपण जे कोणा तुम्हाला सांगत असेल किंवा कोणी सांगत त्यांना आपण सगळ्यांना तिकीट सगळं करून देऊन टाकू. तिकडे हॉटेल पण कशा प्रकारे जे काय आम्ही राहिलो ते देतो त्यांना आणि त्यांना जाऊन येऊ द्या तिकडे जरा. असा कुठला देश आहे का की ज्यांनी आधी पाकिस्तानच्या बाजूनी भूमिका घेतली होती, तुमचं डेलिगेशन गेलं, तुम्ही प्रेझेंटेशन दिलं आणि त्याच्यानंतर त्यांनी भूमिका बदलली आणि भारताला सपोर्ट केला? हो, कोलंबियामध्ये असं झालं होतं ऍक्च्युली. कोलंबियामध्ये, कारण कोलंबिया पुढच्या वर्षी युनाइटेड नेशन सिक्युरिटी काउंसिलचा नॉन परमनेंट मेंबर होईल आणि आम्ही जेव्हा हम जब कोलंबिया में पहुंचे थे, हमारे एम्बेसडर ने हमें बताया कि कोलंबिया की फॉरेन मिनिस्ट्री ने भारत के खिलाफ एक स्टेटमेंट दिया, पाकिस्तान के पक्ष में स्टेटमेंट दिया. और उस समय डॉक्टर शशि थरूर, मैं, दोनों जन सब मिलके हमने तय किया, एक स्ट्रैटेजी बनाया कि जल्द से जल्द, हमारे पास 2 ही दिन है, 2 दिनों के अंदर हमें कोलंबिया की जो औपचारिक स्टैंड है, उसको जो राय है, उसको हमें बदलना है. बिल्कुल. एंड एक औपचारिक चैनल से हमने करवाया. दूसरी एक चैनल जो मैं कह सकता हूं कि हमारे एक पुराने मित्र है जो कोलंबिया के एक सांसद है, खासदार है वहां के, उनके पिताजी कोलंबिया के सबसे बड़े राजनीतिक दल के अध्यक्ष हैं और पूर्व राष्ट्रपति है कोलंबिया के. एक्चुअली पाब्लो एस्कोबार, जो कोलंबिया के ड्रग लॉर्ड हुआ करते थे, उनको उनके पिताजी ने मारा था. तो विपक्ष के नेता होने के नाते हमने उनसे निवेदन किया कि क्या आप भारत के पक्ष में एक स्टेटमेंट दोगे. उन्होंने जिस दिन स्टेटमेंट दिया उसके तुरंत बाद फॉरेन मंत्रालय ने अपनी स्टेटमेंट चेंज किया, पुरानी स्टेटमेंट को विड्रॉ करके भारत के प्रति स्टेटमेंट दिया. आणि ऍक्च्युली काय चालू आहे लॅटिन अमेरिकामध्ये, तुम्ही पण, तुमचं पण ट्रॅव्हलिंग झालं ऍक्च्युली साऊथ अमेरिकामध्ये. साऊथ अमेरिका आणि ग्लोबल साऊथ, आफ्रिका असो किंवा दक्षिण अमेरिका असो किंवा साऊथ ईस्ट एशिया असो, ऍक्च्युली सध्याची चर्चा की आपल्याला अमेरिका सोबत जायचंय की आपल्याला चायना बरोबर जायचंय. आणि मी त्यांना एक थर्ड ऑल्टरनेटिव्ह दिलं की तुम्ही भारत सोबत या. वाह. तुम्हाला चायना सोबत कशाला जायचंय, तुम्हाला अमेरिका सोबत कशाला जायचं, तुम्ही भारत सोबत. आणि इंडिया में बहुत विश्वास है, लोगों को इंडिया की कल्चर, इंडिया की लोकशाही, इंडिया की लोकतंत्र बहुत पसंद है, बहुत इम्प्रेस्ड है और इसलिए थर्ड ऑल्टरनेटिव देना बहुत, मैं मानता हूं. इथल्या मराठी मंडळांशी काही संपर्क झाला का तुमचा? ऍक्च्युली वॉशिंग्टन डीसी मध्ये एक खूप मोठे मराठी पॉप्युलेशन आहे आणि वॉशिंग्टन डीसी अमेरिकाचे राजधानी आहे आणि तिकडे मराठी मंडळची माझी भेट झाली आणि मंडळाची अध्यक्षनी मला सांगितलं, शिंदे साहेब खास करून त्यांनी मला सांगितलं की शिंदे साहेबांना कृपया धन्यवाद सांगा की शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्र मराठी अस्मिताचं नाव पूर्ण जगात आता आणखी मजबूत झालं. आणि मी आज कॉन्फिडेंटली सांगू शकतो की मोदीजींच्या नेतृत्वाखाली जगभरात इंडियाज इमेज हॅज चेंज व्हेरी पॉझिटिव्हली. आणि शिंदेजी जेव्हा मुख्यमंत्री होते, अभिजात भाषेचा दर्जा महाराष्ट्राला मिळाला. शिंदेजींच्या नेतृत्वाखाली कॉन्फिडेंटली आज ह्या स्टेजवरून मी सांगू इच्छितो की महाराष्ट्राज इमेज ॲज अ डेस्टिनेशन फॉर इन्फ्रास्ट्रक्चर, फॉर इकॉनॉमिक ग्रोथ हॅज इम्प्रूव्ड ऑल ओव्हर द वर्ल्ड. ह्याला जोडतो मी, जसं तुम्ही सांगितलं की कोलंबियाचं मतपरिवर्तन झालं, हा, तुमच्या ह्याच्यात काही झालं तसंच का? काही देशांनी साधं पत्र देखील लिहिलं नव्हतं किंवा कंडेम देखील केलं नव्हतं, निषेध देखील केला नव्हता. त्याच्यामध्ये DR काँगो आणि लायबेरिया होतं.
आम्ही जेव्हा गेलो तिथे तर लायबेरियामध्ये चक्क मौन पाळण्यात आलं. जो पाकिस्तानने हल्ला केला त्याचा निषेध करण्यात आला आणि लायबेरियाच्या सिनेटमध्ये भारतातील एका खासदाराला भाषण करण्याची संधी देखील लायबेरियाने दिली. मला वाटतं ही खूप मोठी गोष्ट आहे की जिथे फक्त हेड ऑफ द स्टेट्स भाषण करतात तिकडे त्यांनी एवढा चांगला भारताचं स्वागत केलं आणि रिस्पॉन्ड पॉझिटिव्हली केलं. हा जो दौरा होता हा दौरा काय मौज मजा करायला वगैरे नव्हता. हा दौरा ज्याला कळत नाही, गल्लीपर्यंत त्यांची बुद्धी चालते, त्यांना दिल्लीत आणि इंटरनॅशनली काय होतं ते कसं कळणार. कोणाबद्दल म्हणताय आपण? आता सांगितलं यांनी तुम्हाला. आसिम मुनीर महाराष्ट्राचे आसिम मुनीर. माझं म्हणणं आहे की लोकांना हे देखील कळलं पाहिजे की आपण या देशांमध्ये का गेलो होतो, वेस्ट आफ्रिकाच्या एवढ्या गरीब देशांमध्ये का गेलो होतो, किंवा UAE का गेलो होतो, किंवा सियरा लिओनला का गेलो होतो. मला वाटतं हे लोकांना कळलं पाहिजे की ह्याच्यातले जे चार देशांमधले 2 देश आहेत हे इस्लामिक राष्ट्र आहेत. एक UAE आणि एक सियरा लिओन. सियरा लिओनमध्ये 83% मुस्लिम लोक राहतात. UAE मध्ये देखील मुस्लिम राष्ट्र आहे पण त्याच्यामध्ये 40% आपले आता भारतीय राहतात. तो देखील आपल्यासाठी एक अभिमानाची गोष्ट आहे. हे मुस्लिम राष्ट्रांमध्ये का? कारण की हे जे राष्ट्र आहेत हे OIC ग्रुपचे मेंबर आहेत, ऑर्गनायझेशन्स ऑफ इस्लामिक कोऑपरेशन. म्हणजे धर्माच्या आधारावरती बनलेली ही युती जी आहे, म्हणजे हे अलायन्स, म्हणजे त्यांची जो ग्रुप आहे हा धर्माच्या आधारावरती बनलेला आहे. म्हणून आणि त्याचा भाग एक पाकिस्तान पण आहे या ग्रुपमध्ये. आणि नेहमी पाकिस्तान जेव्हा अशा सगळ्या गोष्टी करायचा तेव्हा धर्माच्या नावाखाली या सगळ्या लोकांच्या, या सगळ्या देशांच्या मागे, OICच्या मागे जाऊन लपायचा. मला वाटतं ह्या सगळ्या लोकांना, सगळ्या देशांना देखील कळलं पाहिजे की पाकिस्तान कशा प्रकारे आतंकवादी गतिविधी आणि हल्ले हे भारतावरती करत आला. म्हणून या देशांपर्यंत आम्ही गेलो जेणेकरून भविष्यामध्ये हे OIC नेशन जे आहे पाकिस्तान बरोबर उभे राहणार नाही, त्याच्यासाठी आपण हे केलं. पण हे सगळं होत असताना, तुम्ही इतके देश फिरत असताना, जागतिक बँकेनी, IMFनी पाकिस्तानला जी आर्थिक मदत पाहिजे होती $1 बिलियन ती मदत तर त्यांनी देऊ केली. म्हणजेच एक प्रकारे त्यांनी टेररला फंडिंग केलं. मग तुमचा दौऱ्याचा नेमका परिणाम काय म्हणायचा? बघा, हेच तर आम्ही सांगायला गेलो होतो की ज्या प्रकारे तुम्ही जे एड देताय आणि काय झालंय, जिथे पाकिस्तान, आसिफ मुनीर सारखे लोक तिथे आहेत पण तिथे पाकिस्तानची जनता पण आहे. पाकिस्तानला आपल्यासारखं थोडी पाकिस्ताननी प्रगती केली आहे. 1947 पासून पाकिस्तान आणि भारताचं जर कंपॅरिझन तुम्ही केलं तर आज भारत 4थी मोठी अर्थव्यवस्था झाला आणि पाकिस्तान कशा परिस्थितीमध्ये आहे तर त्याला जे आहे हे मदतीवरतीच त्याला जगायचं आहे. आणि मला वाटतं ह्या सगळ्या गोष्टींमधून जेव्हा आज आम्ही हे सगळ्या म्हणजे पूर्ण जगापर्यंत गेलो, तिथे सेन्सिटाईज करण्याचं काम केलं, तेव्हा FATF सारखी संस्था जी ग्रे लिस्ट मध्ये पाकिस्तानला याच्या अगोदर टाकलं होतं, त्यांनी देखील परवा एक स्टेटमेंट काढलं आणि त्यांनी जो पहलगामवरती हल्ला झाला त्या पहलगामच्या हल्ल्याचा निषेध करण्याचं काम केलं. हे या डेलिगेशननी मिळवलं आणि भविष्यामध्ये पाकिस्तानला पुन्हा FATF मध्ये टाकण्याचं काम, मला वाटतं ग्रे लिस्ट मध्ये टाकण्याचं काम FATF करेल. हे जो दौरा होता, हे दौरा, हा मोटिव्ह त्या दौऱ्याचा. शेवटचे 2-3 प्रश्न आहेत. या सगळ्या दौऱ्यामध्ये पाकिस्तान एक न्यूक्लिअर वेपन स्टेट आहे, त्यांच्याकडे स्वतःचं न्यूक आहे. याची भीती सतत पाकिस्तान आपल्याला घालत असतं. याच्यावर काही प्रतिक्रिया इस्लामिक राष्ट्रात व्यक्त झाल्या का? याचं कारण ते इस्लाम टेररचं सेंटर बनतंय. आपण सगळ्या इस्लामिक राष्ट्रांचा आभार आहे अशा प्रकारची एक पॉलिटिकल रचना पाकिस्तान करतंय, म्हणून हा प्रश्न. बघा, आम्ही जेव्हा गेलो UAE मध्ये तर जे शेख अल नयान होते, जे टॉलरन्स मिनिस्टर आहे, त्यांनी एक वाक्य वापरलं की पाकिस्तान रिलिजनला हायजॅक करून टेररिझम पसरवतंय, ते कदापि जे आहे सहन करणार नाही. मला वाटतं हे खूप मोठी गोष्ट आहे की जिथे इस्लामिक राष्ट्र UAE असून सुद्धा पाकिस्तान बद्दलचे खडे बोल सोडवण्याचं काम त्यांनी आपल्या या बैठकीमध्ये केलं. मला वाटतं जो मोटिव्ह आमचा होता की अशा सगळ्या इस्लामिक राष्ट्रांना जाऊन सांगणं की तुमच्या पाठीमागे येऊन जो म्हणजे शिल्ड घेऊन जो राष्ट्र लपतं त्याला आधार देण्याचं काम जे आहे ते तुम्ही करू नका, म्हणून हा दौरा त्या ठिकाणी होता.
एक वैयक्तिक प्रश्न आहे मिलिंदजी, तुमच्या कुटुंबाचे आणि केनेडी परिवाराचे जे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष होते त्यांचे अतिशय जवळचे संबंध होते, त्याचा काही फायदा ट्रॅक टू डिप्लोमसीमुळे झाला आता? रॉबर्ट कैनेडी एक्चुअली जो जॉन एफ कैनेडी के भाई थे, दोनों की उनकी हत्या हुई थी, असैसिनेशन हुई थी। और मेरे स्वर्गीय पिताजी एक्चुअली 1968 में वाघ स्कल्प्टर्स, मरीन ड्राइव के एक वाघ स्कल्प्टर्स है, वहां से उन्होंने रॉबर्ट कैनेडी का एक पुतला बना के उनको पेश किया था। और उस समय से उनके परिवार के साथ हमारे संबंध है। आज वर्तमान में रॉबर्ट एफ कैनेडी जूनियर, उनके जो सुपुत्र है, वे अमेरिका के हेल्थ मंत्री है। और उनसे भी हमारी मीटिंग हुई थी, मैंने उनको भी हमारी पोजीशन के बारे में समझाया। लेकिन मैं एक बात कह सकता हूं कि पूरी अमेरिका में इंस्टीट्यूशनल लेवल पे बहुत भारत और अमेरिका के बीच में बहुत अच्छे संबंध आहे, खूप जवळचे नाते आहे, संबंध आहे। आणि इंस्टीट्यूशन ओवर इंडिविजुअल, म्हणजे चाहे कोई भी सत्ते में हो भारत में, अमेरिका में चाहे कोई भी पार्टी सत्ते में, भारत और अमेरिका के बीच आज एक रणनीतिक पार्टनरशिप के रूप में हम साथ में मिलकर काम करें। और आणि मी एक राजकीय गोष्टी सांगू इच्छितो की हेच मंत्र ऍक्च्युली शिंदे साहेबांनी शिवसेनेकांना दिला की पार्टी फर्स्ट सेल्फ लास्ट, वाह. आधी पार्टी शेवटी स्वतः। आणि म्हणूनच आज उभाटा अडचणीत आहे। श्रीकांत शिंदे, एक दोन शेवटचे फक्त प्रश्न. आतापर्यंत अशी बाजू मांडल्याला नेहमी करिअर डिप्लोमॅट, अँबॅसेडर्स जायचे, IFS लोक जायची, पहिल्यांदा करिअर पॉलिटिशियन्स गेलेले आहेत. इज दिस एक्सपेरिमेंट सक्सेसफुल? मला तर वाटतं की हा जो इनिशिएटिव्ह आपल्या सरकारने घेतला, मोठ्या प्रमाणामध्ये ह्याला सक्सेस देखील मिळालं. जसं तुम्ही मिलिंदजींनी सांगितलं तुम्हाला की कोलंबियाचं मत एक वेगळं होतं, त्याच्यानंतर तिथे जेव्हा हे सगळे गेले, त्यांना जेव्हा सांगितल्या गोष्टी, तेव्हा त्याचं मतपरिवर्तन झालं. मला वाटतं एक लोकप्रतिनिधी जो असतो, तो लोकप्रतिनिधी लोकांच्या भावना जो आहे त्या चांगल्या प्रकारे व्यक्त करू शकतो. आणि मला वाटतं हा जो एक्सपिरियन्स गेल्या अनेक वर्ष लोकप्रतिनिधींना आहे, काय होतं जेव्हा आपण डिप्लोमॅटिक रिलेशन्स, कुठली मीटिंग असते तर एका फॉर्मॅटमध्ये असते, तिथे चर्चा जी आहे ती एकदम फॉर्मल असते. आम्हाला इथे जेव्हा वेळ मिळाला तेव्हा आम्ही फॉर्मली तर चर्चा केली, पण आम्हाला खूप वेळा इन्फॉर्मली देखील त्या हेड ऑफ द स्टेट्स बरोबर चर्चा करण्याची संधी मिळाली. मला वाटतं असे इंटरॅक्शन्स जे आहेत हे अजून होत राहिले पाहिजे. हा अनुभव आम्ही मोदीजींना पण सांगितला, त्यांनी देखील एक्सेप्ट केलं की भविष्यात असे इंटरॅक्शन्स जे आहेत ते होत राहिले पाहिजे, जेणेकरून दोन देशांचे संबंध जे आहेत हे अजून वाढतील. तोच माझा शेवटचा प्रश्न आहे तुम्हाला. उदयजी, मोदीजींच्या नेतृत्वाखाली जेव्हा मीटिंग झालं होतं, तेव्हा त्या मीटिंगमध्ये डॉक्टर श्रीकांतजींनी हे सजेशन दिलं होतं की जास्त आपल्याला पार्लमेंट टू पार्लमेंट, लेजिस्लेटर टू लेजिस्लेटर, आमदार टू आमदार, खासदार टू खासदार रिलेशनशिप आपल्याला वाढवायचं आहे. आणि मोदीजींनी खूपच कौतुक. त्याच मीटिंग बद्दल एक शेवटचा प्रश्न आहे, आणि तो म्हणजे श्रीकांत याचा भाऊ केव्हा झाला? मोदींनी तुम्हाला भाऊ या नावाने हाक का मारली? मला वाटतं तो फोटो, हाच फोटो वाटतं. फोटो आल्यानंतर खूप लोकांनी मला विचारलं की मोदीजी काय म्हणाले. एकतर मोदीजी सगळे जे डेलिगेशन्स आहेत त्यांच्यावरती चांगले समाधानी होते की ज्या प्रकारे सगळ्या डेलिगेशन्सनी, वेगवेगळ्या पक्षाच्या देखील लोकांनी भारताची बाजू चांगल्या प्रकारे मांडली, त्याच्याबद्दल त्यांनी एक समाधान व्यक्त केलं. आणि मोदीजी बघा देशाचे प्रधानमंत्री आहेत, त्यांना सगळ्या गोष्टी, छोट्या मोठ्या या सगळ्या गोष्टी माहिती असतात. आणि हा दौरा खूप सेन्सिटिव्ह असल्यामुळे त्यांचं लक्ष जे आहे या दौऱ्यावरती कोण मनुष्य काय बोलतो, कशा प्रकारे बोलतो हे देखील त्यांना माहिती होतं, कारण की ते स्वतः जवळून ते मॉनिटर करत होते. आणि आमच्या ज्या डेलिगेशनमध्ये मला नाव जे आहे सगळ्या डेलिगेशननी भाऊ म्हणून दिलं होतं. एका मीटिंगमध्ये जेव्हा आम्ही इंडियन डायस्पोराशी चर्चा करत होतो तेव्हा भाषणामध्ये डॉक्टर सश्मित पात्रांनी सगळ्यांना वेगवेगळ्या प्रकारे, मी वेगवेगळ्या प्रकारे इंट्रोडक्शन करून दिलं, नंतर त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे इंट्रोडक्शन केलं. आणि त्या भाषणामध्ये त्यांनी मला भाऊ, म्हणजे मराठीमध्ये आपण भावाला भाऊ बोलतो, तर भाऊ म्हणून त्यांनी मला संबोधलं तिथे. आणि त्याच्यानंतर सगळ्या त्या डेलिगेशनमध्ये मला भाऊ बोलायला लागले.
तर मला प्रधानमंत्री महोदय त्या दिवशी भेटले. त्या दिवशी बोलले, श्रीकांत भाई अभी तुम भाऊ हो गए, अच्छा काम किया. वाह, बहुत म्हणजे बढ़िया. एक आपले प्रधानमंत्री महोदय हे एवढं त्यांचं बारीक लक्ष जे आहे, हे बाबा ज्यांना पाठवलेलं वा. आहे ते काय बोलतायत, कसं बोलतायत, भारताची बाजू काय मांडतायत. मला वाटतं एवढं सेन्सिटिव्ह प्रधानमंत्री जे आहेत ते आपल्याला याच्या अगोदर कधी मिळाले नव्हते. प्रोएक्टिव्ह प्रधानमंत्री जे आहेत आपल्याला मिळाले नव्हते. ते मोदींच्या स्वरूपामध्ये आपल्याला मिळाले. एक शेवटचा प्रश्न तुमच्यासाठी, आणि तो म्हणजे हे सगळं तुम्ही निवडणुका डोळ्यासमोर ठेवून केलं अशी टीका तुमच्यावर केलेली आहे. म्हणजे आता काँगोमध्ये गेलो मी, गयानामध्ये गेले, तिकडचे लोक मतदान करणार आहेत का येऊन? बघा, जे ह्या सगळ्या गोष्टी बोलतात त्यांच्या बुद्धीची तर कीव येते. काय परिस्थिती झाली विधानसभेमध्ये ते तर आता पाहिली त्यांनी. ओके. आता तो ट्रेलर होता, आता पिक्चर जो आहे हा महापालिकेमध्ये आम्ही त्यांना पूर्णपणे दाखवू. वन लास्ट क्वेश्चन, मिलिंद. मिलिंद, यू आर नोन इंटरनॅशनली ॲज अ गुड गिटारिस्ट. परदेशामध्ये, विशेषतः अमेरिकेमध्ये, कोणी तुम्हाला जिमी हँड्रिक्सचं आय डोंट लिव्ह टुडे वाजवायला सांगितलं का? फॉर विच यू आर एक्स्ट्रीमली फेमस. आम्ही बघा उदयजी, आम्ही गिटार वाजवायला नाही, पाकिस्तानला वाजवायला गेलो होतो. चलो, वन लास्ट क्वेश्चन टू यू. एवढे 15 दिवस घराच्या बाहेर होतात, एवढे 15 दिवस घराच्या बाहेर होतात, मुलासाठी, रुद्रसाठी किंवा पत्नीसाठी काही शॉपिंग केलं का नाही? आता तुम्हाला मी तिकडची परिस्थिती सांगितली की तिकडे काय मिळतात. मला वाटतं इकडे शॉपिंग वगैरे करायला आम्ही गेलो नव्हतो, की फेरफटका मारायला गेलो नव्हतो. इथे देशाची बाजू जी आहे, हे देशाचं न्यू नॉर्मल जो आहे, हा मेसेज घेऊन, ऑपरेशन सिंदूरचा मेसेज घेऊन आम्ही जगापुढे गेलो होतो. जे लोकांना जे आहे शॉपिंग करायची सवय आहे ते कुठे जातात तुम्हाला माहिती आहे. मगाशी ताईंनी भाषणामध्ये चांगल्या प्रकारे सांगितलं, त्यांनी त्याचं वर्णन केलेलं आहे. बघा, मला वाटतं निरगुडकरजी, इथे खूप सिरियस डेलिगेशन वरती आम्ही गेलो होतो आणि हे सगळ्या डेलिगेशननी चांगल्या प्रकारे काम केलं. आणि मला वाटतं मला जी संधी मिळाली ती माझ्या या सगळ्या शिवसैनिकांमुळे, माझ्या मतदारसंघातील लोकांमुळे, आणि ज्या प्रकारे या सगळ्यांकडून, या सहकाऱ्यांकडून आम्हाला शिकायला जे मिळालं, मला वाटतं त्याचा फायदा खूप झाला. शिंदे साहेबांनी ज्या प्रकारे त्यांची लिडरशिप जी आहे ती एस्टॅब्लिश केली, मला वाटतं प्रत्येकाकडून थोडं 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 शिकत. मी देखील कधी विचार केला नव्हता की कधी देशाची बाजू मांडण्यासाठी एक डेलिगेशन जो आहे हा लीड करण्याची संधी मिळेल. आणि पहिल्यांदा जे आहे शिवसैनिकाला जे आहे हे आंतरराष्ट्रीय पातळीवरती देशाची बाजू मांडण्याची संधी जी आहे मोदीजींनी दिली. हे देखील खूप मोठी गोष्ट आहे. धन्यवाद प्रेक्षको. सुरुवात केली तेव्हा मी सांगितलं की आपल्या आजूबाजूला छोट्या छोट्या घटना घडत असतात, त्याचे आंतरराष्ट्रीय पडसाद काय असतात याची आपल्याला कल्पना नसते. त्या मागे नेमकी किती कष्ट, किती तयारी असते हे सगळं आपल्याला माहिती नसतं. परंतु आज या दोघांच्या मुलाखतीतून हा सगळा पट अतिशय थोडक्यात तुमच्या समोर उलगडता आला. त्यातून तुम्हाला या घटनेचं महत्व, बदललेला भारत आणि ज्या नेतृत्वाखाली आपण काम करतोय त्या नेतृत्वाचं महत्व आपल्या सगळ्यांच्या लक्षात आलं असेल. Thank you very much. Anything else? Mr. Out. Thank you very much, both of you. Enjoyed a lot. Thank you.